जो 5 वर्षाचा जो त्रास झाला त्यांच्या विरोधात लोकांनी हातात चळवळ घेतली, म्हणून त्यांची वळवळ आज बंद झालेली. तो देवाचे गावाचे आणि गरिबाचे पैसे जे खाईल त्याचं कधी बरं होत नाही. त्याच पद्धतीनं गरिबाचे पैसे खाली म्हणून त्याचं आता अधोगतीला लागलेले. घरचे 6 उमेदवार दिले होते. माझा पैसा माझे उमेदवार. आपण म्हणतो माझं गाव माझी जबाबदारी. तसं न करता त्यांनी काय केलं, माझं गाव माझी जहागिरी म्हणून घरचे 6 उमेदवार दिली. परंतु माझे आई वडील आजही शेतामध्ये काम करतात. मी शेतकऱ्याचा पुत्र आहे. आज तुम्हाला सांगतो, लोह्यात कुणाला विचारा, माझं शेतीचंच उत्पन्न आहे. शेतीमध्येच मी काम करतो. माझे सर्व कुटुंब शेतात काम करतात. जनशक्तीच्या विरुद्ध धनशक्ती होती. त्याच्यामुळं कुठलीही म्हणजे लोकांना मी सामान्य कुटुंबातला होतो. त्यांनी बलाढ्य धनशक्तीचा माणूस होता. अमाप पैसा खालेला होता. त्याच्यामुळे लोकांनी त्यांना सपशेल नाकारलं. लोहा शहराचे तर खूप माझ्यावर कोटी कोटी उपकार आहेत. CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा एक जनादेश होता आणि एक हुकुमशाही भ्रष्टाचाराचा जो लोह्यामध्ये फोपाळलेला, त्याच्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय झालेला आहे. जो लोकांना जो 5 वर्षाचा जो त्रास झाला त्यांच्या विरोधात लोकांनी हातात चळवळ घेतली, म्हणून त्यांची वळवळ आज बंद झालेली. कारण भविष्य काळामध्ये लोकांना लोकात राहणारा माणूस आता इथून पुढे पाहिजे. घरात बसून काम करणारा इथून लोकांना लोकप्रतिनिधी नको आहे. लोकांमध्ये जाऊन काम करणारा माणूस पाहिजे. नगरपालिकेच्या माध्यमातून जे जे छोटे छोटे कामं असतात ते काम लोकांनी करायची अपेक्षा असते, परंतु त्या मागच्या उमेदवारांनी कुठल्याच पद्धतीचे जे काम केलं नाही. जे घरकुलमध्ये अमाप पैसा, अमाप लोकांचा भ्रष्टाचार केला, गोरगरीब लोकांचं जे अतोनात नुकसान केलेलं आहे. लोकांनी अक्षरशः घरं पाडून, घरकुल आपल्याला भेटते आशेनं घरं पाडून लोकांच्या घरी किरायाने राहावं लागलं लोकांना. त्याच्यामुळे लोकांनी जो जनादेश दिलेला आहे तो राष्ट्रवादी पक्षाकडून, मला स्वतः नगराध्यक्ष म्हणून माझ्यासोबत जवळपास 17 लोक आमचे भरघोष मताने विजयी केलेले आहेत. काय सांगणार लोहावासियांना, काय संदेश असणार, काय आव्हान असणार? भविष्य काळामध्ये माननीय आमदार लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही जे जे आश्वासन लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिलेले आहेत ते आम्ही येत्या काळामध्ये आमचं पूर्ण करण्याचा मानस राहणार आहे. जे जे लोह्यातले जे आता लोहा शहर आमचं एक चौपदरी रस्त्यावरलं नॅशनल हायवेवरचं गाव आहे. त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्यातलं भविष्य काळातलं सगळ्यात, नांदेडच्या नंतर मोठं शहर म्हणलं तर लोहा राहण्याची भविष्य काळामध्ये राहू शकतो. त्यामुळे त्या भागामध्ये आम्हाला जे जे विकास कामे करता येतील ते आम्ही येत्या काळामध्ये लोकांना उपलब्ध करून देण्याचं काम राहील. कुठल्या कामाच्या शुभारंभाने तुम्ही या ठिकाणी हे करणार, सुरुवात करणार? आता कामं तर तसे भरपूर आहेत. पाणी पुरवठा योजना आहे, कुठले समाज मंदिराचे काम आहेत, पेंटिंग. गेल्या 5 वर्षामध्ये कुठलंही काम झालं नाही. साधी लोह्यामधले 5 वर्षातली पूर्ण स्ट्रीट लाईट तुम्ही आता शहरात फिरून बघा, पूर्ण स्ट्रीट लाईट सुद्धा बंद आहेत. नगरपालिकेचं सुख सुविधा देण्याचं जो काम असतो ते सपशेल गेल्या वेळेसचा जो माजी नगराध्यक्ष सूर्यवंशी फेल झालेला आहे. फक्त घरात बसून, दुसरं घरात दिवसभर बसण्याशिवाय आणि संध्याकाळी नगरपालिकेत जाऊन बसण्याशिवाय याच्याशिवाय काही काम केलं नाही. फक्त भ्रष्टाचार, पैसे खाण्याशिवाय गरीब लोकांचे. आपण पहिलं म्हणत होतो देवाचे गावाचे आणि गरिबाचे पैसे जे खाईल त्याचं कधी बरं होत नाही. त्याच पद्धतीनं गरिबाचे पैसे खाली म्हणून त्याचं आता अधोगतीला लागलेले. घरचे 6 उमेदवार दिले होते. माझा पैसा माझे उमेदवार. आपण म्हणतो माझं गाव माझी जबाबदारी. तसं न करता त्यांनी काय केलं, माझं गाव माझी जहागिरी म्हणून घरचे 6 उमेदवार दिली. परंतु लोकांनी सपशेल नाकारलं त्याला. जनशक्तीच्या विरोधात जनशक्ती बापू पॅनल निवडून असं म्हणायला काय? 100% माझे आई वडील आजही शेतामध्ये काम करतात. मी शेतकऱ्याचा पुत्र आहे. आज तुम्हाला सांगतो, लोह्यात कुणाला विचारा, माझं शेतीचंच उत्पन्न आहे. शेतीमध्येच मी काम करतो. माझे सर्व कुटुंब शेतात काम करतात. जनशक्तीच्या विरुद्ध धनशक्ती होती. त्याच्यामुळं कुठलीही म्हणजे लोकांना मी सामान्य कुटुंबातला होतो. त्यांनी बलाढ्य धनशक्तीचा माणूस होता. अमाप पैसा खालेला होता. त्याच्यामुळे लोकांनी त्यांना सपशेल नाकारलं. कुठल्या विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे आलात, तर विकासाचा अजेंडा घेऊन पुढे आलात, काय असं डोक्यात ठेवलंय का? 100% आमच्या डोक्यामध्ये लोहा शहराचा एकदम आमचं आम्ही जे आता आश्वासन दिलेले आहेत, आमचा जाहीरनामा पण झालेला होता. त्याच्यामध्ये लोहा पाणी पुरवठा, शुद्ध लोकांना पाणी देण्याचं काम आमचं राहणार आहे पुढच्या काळामध्ये.
त्याच्यानंतर आमचं मराठवाड्यामध्ये आमदार साहेबांना सांगितलं होतं की मराठवाड्याची नगरपालिका लोह्यातली ड्रेनेज लाईनची असेल म्हणून, ते काम आमच्या हातावर आहे. त्यांचे सर्वे पण झालेले आहेत. असे गार्डन आहे, शादीखाने आहेत, समाज मंदिर आहेत बऱ्याच समाजाचे वेगवेगळ्या. आम्हाला त्या माध्यमातून ते विकास कामे करायचे. अनेक महापुरुषाचे पुतळे सुद्धा विकास कामापासून रखडलेले आहे. हो 100% आम्हाला आता अण्णाभाऊ साठेचा पुतळा आहे तिथं त्यांचं सुद्धा आमचं जाहीरनाम्यामध्ये आहे. अहिल्याबाई होळकरांचं उचित स्मारक आहे. असे अनेक ज्या समाजाच्या अडचणी आहेत त्या आम्हाला सोडून येत्या काळामध्ये आमची शिवाजी मानस. महाराज त्यांच्या पुतळ्याचं जे शिशुविकरांचे अर्धवट राहिले हो त्याच्यामध्ये आमदार साहेबांनी त्याच्यामध्ये जवळपास 2 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. त्याचं काम प्रगतीपथावर आहे. ते येत्या काळामध्ये काम पूर्ण होणार आहे. आणि जुन्या गावामध्ये जो नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास बौद्ध विहाराचं काम आहे, 4 कोटी रुपयाचं काम चालू आहे. नांदेड जिल्ह्यात कुठंच असं मोठं एवढं काम चालू नाही. माननीय आमदार लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून तो काम चालू आहे. असे अनेक प्रश्न आहेत, अनेक कामं आहेत की त्या भागामध्ये आपल्याला करायचं आहे पुढच्या काळामध्ये. रोजी 3000 पेक्षा अधिक मतांनी आपण निवडून आलात. मतदारांचे कशा प्रकारे आभार मानतो? लोहा शहरातल्या मतदारांचे आम्ही आज बी संबोधित करता वेळेस मी जाहीर आभार मानलो त्यांचे. कारण शहरातल्या लोकांनीच चळवळ हातात घेतली होती. त्याच्यामुळे हे एक लोक चळवळ उभा होती. त्याच्यामुळं जनतेचं तर हे लोहा शहराचे तर खूप माझ्यावर कोटी उपकार आहेत आमच्या पूर्ण पॅनलवर. त्याच्यामुळे लोकांनी एक चांगला विश्वास दाखवून एक नव्या दमाचे आणि चळवळीत राहणारे सर्व आमचे उमेदवार अशा पद्धतीने त्यांना एक आशीर्वाद दिलेला आहे मतदान रूपी. आम्ही त्यांचे खूप आभार जनतेचे राहणार आहेत आमच्या आयुष्यभरासाठी.